नमस्कार मित्र, आज दिनांक 25 फेब्रुवारी 2026 आणि आपला शेतकरी मित्र गोकुळ घोशिंगे. तर आपण मागच्या महिन्यातसुद्धा बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील तळेपिंपळगाव ह्या गावी आपण आलो होतो. इथं आपले मोसंबीचे रोपं आणले होते हे गुजर साहेबांनी आपल्या इथून, आणि त्यांचं बोर्डो करून कटिंग करून बोर्डो करण्याचं काम आपण घेतलं होतं. तर हे बघू शकता आपण, हे पूर्ण व्यवस्थितरित्या आपण ते काम आज पूर्ण केलेलं आहे. आणि आपण बघू शकता, जे मी पहिले पण व्हिडिओ टाकला होता, जी बाग एका ठिकाणी बसल्यावर एक 4-5 ताट्यानंतर खालून काहीच दिसत नव्हतं, आज मी अक्षरशः बांधाच्या एका टोकाला आहे तरी आपण बघू शकता पूर्ण बाग तुम्हाला खालून दिसते. कारण पूर्ण खालून बाग डेव्हलप केलेली आहे. आणि हे बघू शकता कशा प्रकारे बोर्डो लावलेलं आहे. हे प्रत्येक झाड आपण बघू शकता. कारण आपल्याकडे पैसा तर आपण घेतो, पण त्याच्यापेक्षा क्वालिटी आपण जास्त देतो आणि एक वाजवी दरामध्ये आपण हे काम केलेलं आहे. तरी शेतकऱ्यांनी झाडाला हे बोर्डो, जेव्हा आपण आंब्या बार धरण्यासाठी ताण सोडत असतो त्याच्या पहिले कटिंग आणि बोर्डो हे 2 काम करणं फार आवश्यक असतात. परंतु शेतकरी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. आणि जो फळपिकामध्ये कमी खर्चात उत्पन्न देणारा पीक म्हणजे मोसंबी, तर त्याच्याबद्दल लोकांची भावना बदललेली आहे. कारण त्याच्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मालगळाचा. मालगळ का होते हे शेतकऱ्यांना पूर्ण माहिती नाही. कारण हे छोटे छोटे कामं असतात, तर ते सुरुवातीपासून केल्यानंतर माल खाली गळू शकतो, परंतु ते गळण्याचं प्रमाण फार कमी असतो. परंतु आपण सुरुवातीला लक्ष देत नाही आणि नंतर फक्त दुकानदाराकडून औषध घेऊन येतो आणि औषध मारतो. आणि हे बघू शकता, ही गुज्जर साहेबांच्या शेतात बसवलेली आहे पवनचक्की. हे बघा, पूर्णपणे झाड एकदम व्यवस्थित कटिंग करून पूर्ण झाडवर उचलून त्याला बोर्डो मारलेला आहे. धन्यवाद मित्र. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा.